एक धक्कादायक बातमी मुंबईतल्या विक्रोळीमधून। विक्रोळीमध्ये पादचारी पुलावरून विद्यार्थ्यांचा जीव घेणा प्रवास सुरू आहे। पादचारी पूल दुरुस्तीच्या कारणामुळे बंद आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना लोखंडी स्ट्रक्चरवरूनच चढ उतार करावा लागतोय। विक्रोळी पूर्व कन्नम नगर मधील ही दृश्य आहेत। ही दृश्य आपण पाहतोय। या विद्यार्थ्यांना अत्यंत जीव घेणा असा प्रवास करावा लागतोय। कन्नमवार नगर परिसरातील प्रवीण हॉटेल या नावाने प्रसिद्ध असलेल्या पादचारी पूल दुरुस्तीच्या कारणामुळे बंद आहे, त्यामुळे अत्यंत धोकादायक परिस्थिती आणि थेट त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होतोय। शालेय विद्यार्थ्यांना अत्यंत धोकादायक पद्धतीने इथून प्रवास करावा लागतोय। जीव घेणा हा प्रवास आहे। तर ही दृश्य आपण पाहतोय। या विद्यार्थ्यांना या पुलावरून अत्यंत धोकादायक पद्धतीने प्रवास करावा लागतोय। हात जर या पाईपवरून सुटला तर थेट मरणाशी सामना होईल इतका हा जीव घेणा प्रवास आहे। अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी जय पवार आपल्या सोबत जोडलेले आहेत। जय, नेमका हा पूल आणि या पुलाचा नेमका वापर कशासाठी केला जातोय आणि नेमकी कुठली दृश्य आहे ती? जगदीश, आपण जर पाहिलं तर विक्रोळीतील हा संपूर्ण व्हिडिओ जो आहे तो व्हायरल झाल्याचा पाहायला मिळतोय। खरं तर विक्रोळीतील टागोर नगर ते कन्नमवार नगरला हा जोडणारा पदचारी पूल आहे आणि या पूल खरं तर हा सध्या बंद मुंबई महानगरपालिकेकडनं करण्यात आला आहे। याचं कारण म्हणजे आपण जर पाहिलं, मुंबई महानगरपालिकेकडनं मे महिन्यामध्ये या ब्रिजची तपासणी केली गेली होती आणि यामध्ये त्यांना आढळलं होतं की पुलातील स्टीलचे भाग हे गंभीर गंजलेले असून त्यांची संरचना सुद्धा कुमावत झाली आहे। त्यामुळे हा पूल जो आहे तो खरं तर मे महिन्यापासून बंद करण्यात आला होता। मात्र यानंतर आपण जर पाहिलं तर आता शाळेचे विद्यार्थी असतील किंवा इतर नागरिक आहेत किंवा कर्मचारी आहेत, हे त्या पुलावरती संपूर्ण अवलंबून होते, कारण की मोठा वाहतूक आहे जे ती त्यांची या ठिकाणी त्या ठिकाणी ती होत होती आणि ही संपूर्ण बंद झाल्यामुळे आता आपण जर पाहिलं तर काही लोक किंवा विद्यार्थी जे आहेत ते आता या ब्रिजवरनं जो पडकी बाजू आहे त्यावरनं सुद्धा प्रवास करताना आपल्याला पाहिलं अतिशय धोकादायक खरं तर हा प्रवास यांचा केला झालेला। जय, मात्र या पुलाचा वापर कुठून कुठे जाण्यासाठी केला जात होता? कन्नमवार नगर ते टागोर नगर हा आता जोडणारा पदचारी पूल आहे आणि या पुलाच्या जवळ आपण जर पाहिलं तर रुग्णालय असतील किंवा शाळा कॉलेजेस याची संख्या जी आहे ते जास्त आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी जे आहे ते विद्यार्थी असतील किंवा रुग्णालयांच्या रुग्णवाहिका असतील किंवा इतर लोकांचा सुद्धा त्या ठिकाणी रहदारी मोठ्या प्रमाणात असते आणि त्या ब्रिजवरनं खरं तर प्रवास मोठ्या प्रमाणात लोकांचा होत असतो आणि त्या खालीच आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात हायवे आहे आणि त्या हायवेवरून वेगाने गाड्या धावत असतात, त्यामुळे त्या हायवेवरनं सुद्धा काही लोक जे ते ह्या पूल बंद असल्या कारणाने प्रवास करतात, त्यामुळे अतिशय धोकादायक। आणि मात्र पूल दुरुस्तीचं काम नेमकं कुणाचं आहे? आपण जर पाहिलं तर मुंबई महानगरपालिकेकडनं संपूर्ण या ब्रिजची जे आहे ते तपासणी केली होती आणि यामध्ये त्यांना आढळलं होते की ते असुरक्षित ब्रिज आहे आणि या ब्रिजचे खरं तर स्टीलचे भाग जे आहे ते संपूर्ण गंजून गेले आहे। या ब्रिजला कुठेतरी बनवण्याची शक्यता आता लागत आहे आणि त्यामुळे 8 मेला खरं तर हा संपूर्ण ब्रिज या ठिकाणी बंद करण्याचे निर्देश त्यांनी दिले होते। मात्र त्यानंतर 27 जूनला हा ब्रिज जो आहे तो पदचाऱ्यासाठी बंद करण्यात आला। मात्र त्याचे काम अद्यापही पूर्ण झाल्याचे आपल्याला पाहायला नाही मिळत आणि त्याच ब्रिजवरनं सुद्धा आता काही लोक जे आहेत अशा पद्धतीचा प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळतात। धन्यवाद जय, दिलेल्या माहितीबद्दल।